हाय, हॅलो, नमस्कार. मी वैष्णवी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये. आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी पद्धतीने गावरान चिकन आणि तांबडा रस्सा कसा बनवायचा. इथे 1 किलो चिकन घेतलं. याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं. आता दुसऱ्या साईडला कुकर ठेवला. कुकरमध्ये 4 चमचे तेल घातलं. तेल व्यवस्थित कुकरला सगळीकडे लावून घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं. यामध्ये आता चिकनचे पीस टाकायचे. आता याला हलवून घ्यायचं. इथे बघा, चिकन कुकरला चिकटतंय. यासाठी आधीच कुकरला तेल लावून घेतलं, म्हणजे चिकन लगेच सुटलं जातं. चिकन तेलामध्ये परतून घेतलं. आता यामध्ये मीठ घालायचं. आता मिठामध्ये परत एकदा चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे चिकन शिजवून घ्यायचं. 5 मिनिटे चिकन शिजवून घेतलं. याला परत एकदा हलवून घ्यायचं. आता यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं. चिकन, मटण किंवा कोणतीही नॉनव्हेजची रेसिपी असू दे, त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करावा. इथे बघा, चिकन बुडेल इतपत यामध्ये पाणी घातलं. आता याला झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. चिकन शिजतंय तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया. भरपूर अशी कोथिंबीर घेतली. 2 मोठे पातळ लांब चिरलेले कांदे, दालचिनीचा 1 तुकडा, अद्रक आणि लसूण, 1 मोठा टोमॅटो आणि 1 कांदा बारीक चिरून घेतला. 1 वाटी ओलं खोबरं घेतलं. 1 चमचा जिरे आणि 4 चमचे तीळ घेतले. दालचिनी आपल्याला मसाल्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे, त्यामुळे याला थोडं भाजून घेऊया. दालचिनी भाजून झाली, काढून घेऊया. आता तव्यामध्ये 2 चमचे तेल सोडायचं. आता तव्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालूया. कांदा टोमॅटो थोडे परतून घ्यायचे. त्यामध्येच आपल्याला लसूण आणि आल्याचा तुकडा घालायचा. हे सर्व जिन्नस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. इथे बघू शकताय, कांदा टोमॅटोचा कलर चेंज झालाय, लालसर झालेत. आता याला काढून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून याचं वाटण बनवून घ्यायचं. खोबरं आणि कोथिंबीर वाटून झाली. आता त्याच भांड्यामध्ये भाजलेले सर्व जिन्नस घालायचे. आता हे तीळ ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत, त्यामध्ये घालायचे. दालचिनीचा तुकडाही त्यामध्येच घालायचा आणि जिरेही त्यामध्ये घालूया. हे सर्व जिन्नस एकदम बारीक वाटून घेतले. तोपर्यंत इकडे कुकरही थंड झाला. इथे बघा, 3 शिट्ट्यामध्ये चिकनही व्यवस्थित शिजलं गेलं. आता चिकनचे पीस एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता गॅसवर एक कढई ठेवली. त्यामध्ये 4 चमचे तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये घालायचा कांदा. कांदा चांगला खरपूस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये घालूया मीठ. चिकन शिजवताना आधी आपण मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानेच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. कांदा चांगला सोनेरी भाजून झाला. आता यामध्ये घातलं खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण. त्यामध्येच आपल्याला कांदा, लसूण, टोमॅटोचंही वाटण घालायचं आहे. आता हा मसाला तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आणि यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद आणि कोल्हापुरी तिखट मसाला. सर्व मसाले घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचा 1 चमचाभर चिकन स्टॉक. परत एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. इथे बघा, मसाल्याला तेल सुटत आहे. याला आता अजून थोडा वेळ शिजवून घेऊ. आता मसाल्याला तेल सुटलं. यामध्ये घालूया
भरपूर सारी कोथिंबीर. आता यामध्ये घालायचं शिजवून घेतलेलं चिकन. चिकन मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल. आता झाकण ठेवून याला मंद गॅसवर 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटांनी बघा चिकनला तेल सुटलेलं आहे आणि कलरही किती मस्त दिसतोय. आणि तयार झाला आहे कोल्हापुरी चिकन सुक्का. आता तांबडा रस्सा बनवायला घेऊ. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 4 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं. आता त्यामध्ये घालायचा उभा चिरलेला एक छोटासा कांदा. आता कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घेऊया. कांदा सोनेरी परतून झाला. आता त्यामध्ये घालायचं कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण आणि कांदा टोमॅटोचं वाटण. दोन्ही मसाले तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे. दोन्ही मसाले मिनिटभर तेलामध्ये परतून घेतले. आता त्यामध्ये घालायची कोल्हापुरी चटणी किंवा घरगुती कोणताही मसाला. इथे मी 2 चमचे कोल्हापुरी पद्धतीचा घरगुती मसाला घातला. तिखट मसालाही तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा. आता यामध्ये गरम पाणी किंवा चिकन स्टॉक घालून मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा. इथे बघा मसाल्याला चांगलं तेल सुटले. आता यामध्ये घालूया चिकन स्टॉक. आता याला मिक्स करून घ्यायचं आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता यामध्ये घालायचं मीठ. आपण आधी चिकन शिजवताना मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानेच यामध्ये मिठाचं प्रमाण ठेवायचं. याला आता उकळी येऊ द्यायची आणि 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. 5 मिनिटांनी बघा काय मस्त तर्रीदार रस्सा तयार झाला. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.